कोल्हापूर शहरातील मुख्य चौक, आयलँड, रस्ते, दुभाजक, स्वच्छतागृह, शाळा आणि उद्यानं विकसित करण्यासाठी काही खासगी कंपन्या तयार आहेत. महापौर रुपाराणी निकम यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरातील कंपन्यांनी CSR फंडातून सार्वजनिक कामं करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबद्दलचे 37 प्रस्ताव आले असून त्यापैकी 30 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांनी जाहीर केलेल्या स्वच्छ सुंदर कोल्हापूरला गती येईल अशी आशा आहे. कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध कंपन्यांनी CSR निधीतून कामं करून द्यावीत असं आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केलं होतं. त्याला शहरातील काही सामाजिक संस्था आणि कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. महापौर रुपाराणी निकम यांनी नुकतीच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कोल्हापूर फर्स्ट संस्थेकडून महापालिकेला 4 कचरा झाडलोट मशीन आणि आधुनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी CSR मधून शहरात करता येतील अशा कामांची माहिती दिली. यावेळी शहर विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही सुरेश जैन यांनी दिली. शास्त्रीनगरमधील त्रिकोणी उद्यान इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे विकसित करणार असल्याचं नितीन वाडीकर यांनी सांगितलं. तर यल्लमा मंदिर चौक विकसित करण्याची घोषणा पारस ओसवाल यांनी केली. क्रीडाईतर्फे 4 चौकांचं सुशोभीकरण केलं जाईल, तसंच काही स्वच्छतागृह बांधून देऊ अशी ग्वाही क्रीडाईचे KP खोत यांनी दिली. तसंच एका फाउंडेशनच्या मदतीनं 4 शाळा बांधून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ST स्टँड परिसरातील बाळासाहेब देसाई पुतळ्यासमोरील आयलँड विकसित करू असं इनरव्हील संस्थेच्या सुवर्णा गांधी यांनी सांगितलं. यावेळी गार्डन्स वसुंधरा ग्रुप, माजी नगरसेविका स्मिता माने, ब्लिम संस्था यांनीही शहराच्या सौंदर्यीकरणासाठी योगदान देऊ असं सांगितलं. महापौरांनी बोलवलेल्या बैठकीत एकूण 37 पैकी 30 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसंच या स्वयंसेवी संस्थांचा WhatsApp ग्रुप तयार करून सर्व कामांचा समन्वय साधला जाईल. या बैठकीला भाजप गटनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, स्वरूप कदम उपस्थित होते.